बघा मित्रांनो, आपण मागच्या लेक्चर पर्यंत 7 नेम रिॲक्शन शिकून झाल्या. त्याच्यामधून आता आपली 8वी नेम रिॲक्शन आहे की जी आपल्याला आता शिकवायची आहे. याच्या पहिलेचे जे नेम रिॲक्शन होत्या ते आपण 7 शिकलो. त्याच्यामधून ते काही असेल बाकीचे आता त्याच्यामुळे ही गटरमन कोच फॉर्मेशन नावाची एक रिॲक्शन आहे. ते आपण बघणार आहे. त्या रिॲक्शनमध्ये आपल्याला अल्डिहाइड तयार करून भेटतो. बघा ते रिॲक्शन. आपण जर का घेतला बेंझिन in presence of याच्यावर काय टाकणार आपण CO and HCl in presence of anhydrous LCl3 LCl3 जो आहे तो एक लेविस ऍसिड म्हणून काम करतो. तो एक लेविस ऍसिड आहे. आता इथं काय करेल हा CO आणि H इथं जोडते म्हणजे आपल्याला कसं भेटेल प्रोडक्ट बेंझिन इथं CHO आपल्याला भेटला बेंझल डिहाइड. बेंझल डिहाइड या रिॲक्शन मध्ये काय करतं आपल्याला ॲरोमॅटिक बेंझल डिहाइड तयार करता येतो. ही आपली अशी एक नेम रिॲक्शन होती जी गटरमन कोच फॉर्मेशन नावाची रिॲक्शन होती. रिॲक्शन आपली इथं संपली. रिॲक्शन आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.